कर्जत, पनवेल आणि अंबरनाथ इथून आलेले माझ्या नदी प्रेमी मित्रांनो, तुमचं नदीवरचं प्रेम आणि नद्या आपल्याला संवर्धन कशा करता येतील, पुनर्जीवित करता कशा येतील ही आस्था आणि कळकळ पाहून मला खरोखर आनंद झालेला आहे. नदी शुद्धीकरण या विषयावर मी जवळजवळ 2012 पासून काम करतोय आणि आतापर्यंत मी मोरणा नदी शुद्ध केलेली आहे. माझी स्वतःची एक मेथड आहे, यात कुठल्याही प्रकारची जलपर्णी नाही. 3 गोष्टी नदी शुद्धीकरणाच्या बाबतीत इथं तर बरेच लोक आले, एनजीओ लोक आलेले, कारण मला एनजीओ लोकांना मार्गदर्शन करायला खूप आवडेल. कारण नदी शुद्धीकरणाच्या बाबतीत सगळ्यात जास्त चुका आहे एनजीओ लोक करत असतात. तुम्हाला जर खरोखर डीप मध्ये जाऊन काही माहिती आहे असेल नदी शुद्धीकरणाविषयी, माझ्या बोलण्यातून मिळेल. 3 लोकांची नावं तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. एक आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी काम केलेलं आहे, वाटतं पुण्यातले बरेच लोक आहेत, तर परिणिता दांडेकर म्हणून एक लेडीज आहे. जगातला सर्व नद्यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. नद्या कशा वाहतात, त्या कशा वाहू द्यायला पाहिजे, तिथं काय करायला पाहिजे, याचं उत्कृष्ट मार्गदर्शन परिणिता दांडेकर यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर केतकी घाटे म्हणून यांनी यांचं आयुष्य आणि टीमने नदीचा अभ्यास करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी घालवलेलं आहे. आणि तिसरे आहेत डॉक्टर उदय शंकर पवारकर. सुदैवाने तिघही पुण्यातले आहेत, त्यामुळे पुण्यातले लोक इथं का आले आम्हाला प्रश्न पटेल मोठा प्रश्न आहे. नदीचं संवर्धन आहे किंवा पुनर्जीवन आहे या बाबतीत तुम्हाला एक छोट्या कथेचा मी रेफरन्स देऊ शकतो की 6 आंधळे आणि 1 हत्ती. नदी शुद्धीकरणाच्या बाबतीत असंच झालेलं आहे. प्रत्येक जण अर्धवट कुठला तरी एक विषय घेऊन त्याच्याने नदी शुद्ध होऊ शकते अशा पद्धतीने तो हत्ती कसा कोणाला सुपासारखा वाटतो, कोणाला दोरखंडासारखा वाटतो, कोणाला खांबासारखा वाटतो, तशीच पण परिपूर्ण ज्ञान असलेले फार कमी लोक आहेत. आता नदी तिचं संवर्धन आणि पुनर्जीवन करण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही नॉलेजची गरज नाही, फक्त कॉमन सेन्स पाहिजे. आता मी जे काही प्रश्न विचारले ना, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की नदी शुद्ध करणं हे किती सोपं आहे. तुम्ही कुठल्याही नदीच्या उगमापाशी जर गेला तर त्या नदीचं पाणी तुम्हाला कसं दिसतं? स्वच्छ आहे, क्लिअर आहे, कारण तिथं कुणीही काही करायला जात नाही. नॉट टू डू एनिथिंग इज द बेस्ट वे टू प्युरिफाय द रिव्हर. आणि याचं कारण नद्यांना स्वयं शुद्धीकरण शक्ती असते, सेल्फ प्युरिफिकेशन पॉवर. त्याला आपण काम करू देत नाही, म्हणून आपल्याला सगळे उद्योग करायला लागतात. आणि आज आपलं जे सेमिनार आहे ते उद्योगाचं एक भाग. आपल्याला काही करायची गरज नाही. नदी स्वतःला शुद्ध करायला हे आहे, स्वयंपूर्ण आहे. याच्यामध्ये तुम्हाला निसर्गोपचार किंवा नॅचरोपॅथीचा थोडासा अभ्यास घ्या. तो आपल्या वाडवडिलांना, पूर्वजांना माहिती होतं. त्यांना काही आधार झाला तर ते काय करायचं की खाणं पिणं बंद करून एका ठिकाणी शांतपणे बसून राहायचं. म्हणजे काहीही न करणं हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे, उपचार आहे. आणि ते नदीला अगदी तंतोतंत लागू पडतं. आणि हे फॉलो कोणी केलेलं आहे तर आपल्याला किती लोक भूतानला जाऊन आले आहेत का? कोणी भूतानला जाऊन आले कोणी आहे? तर मी 3 वर्षापूर्वी भूतानला गेलो होतो. आणि भूतान या राष्ट्राविषयी तुम्हाला माहिती आहे की तिथं कोरोनाचे पेशंट फक्त 4 आढळले, ते अमेरिकन प्रवासी होते. भूतानचा कुणीही माणूस कोरोनाचा पेशंट नव्हता, कारण कोरोनाचा डायरेक्ट संबंध हा पर्यावरणाशी आहे आणि पर्यावरणाचा डायरेक्ट संबंध हा नद्यांच्या शुद्धीकरणाशी. ते तिथं पोचू आणि माचू म्हणून 2 नद्या आहेत. तर त्या राजाने काय केलं, म्हणजे इतका बेसिक अभ्यास केला त्याने की नदीच्या दोन्ही काठांवर 6 फूट रुंद आणि 8 ते 10 फूट उंच अशी गॅबियन वॉल, जाळी टाकून त्यात दगड टाकले, त्याला गॅबियन वॉल, अशा भिंती बांधल्या. आणि लिटरली दे हॅव स्टॉप्ड द ऍक्सेस ऑफ ह्युमन्स टू रिव्हर. माणसाचा नदीत प्रवेश म्हणजे ही प्रदूषणाची पहिली सुरुवात आहे. माणसापासून नदीला वाचतं, नदी आपोआप वाचते.
सायंटिस्ट असो, मग तो NGO असो, किंवा माझ्यासारख्या 150 आणा असो, कोणालाही नदी जाऊ देऊ नका तुम्ही. नदी आपोआप शुद्ध होते. आता तिसरी गोष्ट, आपण काय चुका करतो. आता नदीची सेल्फ प्युरिफिकेशन पॉवर आहे, ती म्हणजे काय. नदी एका नववधू सारखी आहे. नदी म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात आवडतं तिच्यातलं पाणी येतं आणि त्या पाण्यावर आपण ठरवलं की ही नदी आहे. बिलकुल नाही, तो त्याचा पार्ट आणि पार्सल आहे. नदी एखाद्या नववधू सारखी आहे. त्या नववधूच्या डोक्यात गंगावन, तिची केश रचना, तिच्या कानातले डूल, तिच्या नाकातली नथ, गळ्यातले हात, बाजूबंद, वाकी, अजून काय जे असतील कडे, तिच्या अंगावरचे कपडे, हे पूर्ण याची जशी वधू बनते तशी नदी ही तिच्यातली वाळू, त्यातले शंख, त्यातले शिंपले, त्यातले कासव, सगळे जलचर, तिच्या काठावरच्या वनस्पती, दगड, गोटे याची पूर्ण नदी तयार होते. आणि हे संपूर्ण जोपर्यंत आहे, जसे नववधूच्या अंगावर सगळे दागिने तेव्हा ती नववधू शोधते, तशा या सगळ्या गोष्टी ज्या नदीत असतील तर ती नदी काम करत राहते. आपण काय करतो, त्यातली वाळू काढतो. त्या वाळूमध्ये शंख शिंपला असतो. जो मोत्याचा जो शिंपला असतो त्याची वॉटर प्युरिफिकेशन पॉवर माहिती आहे तुम्हाला. तो एका तासाला 10,000 लिटर पाणी शुद्ध करतो. शिंपला जो मोती याच्यापासून तयार. वाळूमध्ये असे कितीतरी जीवाणू असतात की ते पाणी शुद्ध करतात. कासव आहे, मंदिराच्या अगोदर, देवाच्या अगोदर तुम्हाला कासव दिसतं, कारण कासव हे पाणी शुद्ध करतात. मासे हे पाणी शुद्ध करतात. जवळजवळ पाण्यावर तरंगणारे किडे हे देखील मासे शुद्ध करतात. इवन तुम्हाला जे माहित नसेल ते एक गोष्ट सांगतो की डास हे पाणी शुद्ध करतात. डास हे आपले शत्रू नाहीये. डासाच्या ज्या आळ्या असतात, तुम्ही 2 डबके पहा, ज्याच्यात जास्त डास आहे त्याच्या पाण्याचा नमुना घ्या, ज्याच्यात कमी डास आहे त्या पाण्याचा नमुना घ्या, ज्याच्यात जास्त डास होते त्याच्या पाण्याचं पाणी तुम्हाला अधिक प्रमाणात शुद्ध दिसतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की नदीचं पाणी काचेसारखं स्वच्छ दिसलं म्हणजे नदी शुद्ध झाली. हा शुद्ध भप्पकपणा आहे. तुम्ही जर थेम्स नदी पाहिली इंग्लंडची, इतकं काचेसारखं स्वच्छ पाणी, पण त्या पाण्यामध्ये इतके रसायनं आढळलेली आहेत. ते नदीच्या काठावर जन्माला आलेला माणूस विनाकारण कोणाला तरी शूट करतो, काही कारण नसतं. आपल्याकडे खून मारामाऱ्या शूट होतात, पण ते कोणाकडून पैसे घ्यायचे, कुणी काहीतरी चुकीचं काम केलंय, कोणी इमॉरल ऍक्ट केलेले आहे, या तो गुन्हेगार आहे त्याला पोलिसांनी मारलं. देअर इज पर्पज बिहाइंड इट. पण पर्पजलेस मर्डर हा मेंदूमध्ये बिघाड, मेंदूत बिघाड हा पाण्यामुळे होतो. त्यामुळे आता तुम्ही जर इथं साबरमतीत गेले, तिथं गुजरातने बऱ्याचशा परदेशातल्या या तंत्रज्ञान वापरून त्या नद्या शुद्ध काचेसारखं पाणी शुद्ध दिसतं. पण ज्यावेळेस सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने त्या पाण्याचे नमुने घेतले ते प्रदूषित आढळले. गंगेचे शुद्धीकरण मोहीम राबवली, पूर्वीच्या गव्हर्नमेंटने राबवली. 20,000 कोटी त्यांनी खर्च केले. आताच्या गव्हर्नमेंटने त्यापेक्षा जास्त खर्च केले. गंगेचं पाणी अजूनही शुद्ध झालेलं नाही आणि हे पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे रिझल्ट आहे. याचं कारण तुम्हाला मगाशी सांगितलं मी, 6 आंधळे आणि 1 अंधे. आंधळे लोक तुमचं काम करतात, आंधळेपणाने हे काम करतात. आता तुम्हाला नद्या जर खरोखर शुद्ध करायच्या असतील NGO लोकांना, का नुसती शोबाजी करायची आहे तो भाग वेगळा, पण जर खरोखर शुद्ध करायचे असतील तर अशा पद्धतीची गेबेनवर बांधणे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे माणसाचा प्रवेश तिथं होऊ देऊ नये. दुसरी गोष्ट नदीच्या काठावर झाडं लावा. ती झाडं अशी लावायची की जी नदी शुद्ध. एरवी तुम्ही अजूनही आता जर गोविंदपुराच्या जवळ त्या नाल्यापाशी गेला, तुम्हाला इतकी प्रचंड झाडं तिथं उगवलेली दिसतील आणि हे सगळे मेडिसिनल प्लांट आहेत. म्हणजे कॅन्सर पासून किडनीवरचे जेवढे आजार आहेत त्या बरे करणाऱ्या वनस्पती तिथं उगवलेल्या आहेत. म्हणजे त्या प्रदूषणातूनच संपत्ती निर्माण करायची क्षमता ही झाडांमध्ये असते. त्यामुळे तिथली झाडं काढली, गवत काढली म्हणजे नदी शुद्ध झाली असं होतं. दुसरी गोष्ट, आता ही झाडं लावायची कुठली? तुम्ही आडुळशाचं झाड लावू शकता, कारण आडुळशाच्या झाडाला गाय, बकरी, म्हैस कुणीही खात नाही. आणि आडुळसाची मुळं जी आहेत ही पाणी शुद्ध करतात. आडुळशाची पाने अशी औषधी पानं आहेत, त्याचा लोकांना उपयोग होतो. दुसरं म्हणजे शेवग्याचं झाड. शेवग्याची पानं, फुलं, त्याच्या फांद्या जरी त्या पडल्या नदीच्या पात्रात
तरी ते पाणी शुद्ध होतं. आणि शेवग्याच्या शेंगाचे आणि याचे काय उपयोग याच्याविषयी तर एक तास मी बोलू शकतो. कुठला तर गरिबांचा A to Z व्हिटॅमिनचा सोर्स होत असतो. आणि शेवग्याच्या झाडाला कोणी गाय बकरी खात नाही, फांदी बसली. कारण मी जे तुम्हाला झाडं सांगतो हे सगळे स्टेम रूट म्हणजे गोड बसलं ओल्या पाण्यात तरी बरं नदीच्या काठावर झाडं लावलं याला पाणी टाकायला लावलं तर तिसरी गोष्ट हा अंबरनाथचा रिसर्च आहे CHM कॉलेजमध्ये. एखादी डॉक्टरेट मिळवली याच्यावर. कोणी नावाचं एक झळ येतं, असं काटेरी फळ येतं ते कॅन्सरवरही औषध आहे. तर त्या फळाच्या अर्कापासून पाण्याच्या अर्कापासून जो अर्क तयार केला त्यांनी त्याच्याने सिवेज शुद्ध होतं हे त्यांनी त्याचे रिसर्च पेपर दिले. तुम्ही जर व्हॉट्सअपवर गेले तर तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरा उपाय जर जास्त नुसतं असेल तुम्हाला तर नदीच्या प्रवाहात फ्लोटिंग गार्डन करा. नदीच्या काठावर तर झाडं असतातच पण त्याच्या व्यतिरिक्त बांबूचा तसा हे करायचा कराफा म्हणतो आपण त्याला. त्याच्यावर जाळी टाकायची नारळाची. नंतर ग्रिप्स टाका तुम्ही दगडगोटे असे छोटे छोटे आणि त्याच्यावर वाळू आणि माती टाकून झाडं लावायची. तर ती झाडं कुठली तुमची लवाळी आहे कर्दळ आहे की जे जास्त पाण्यावर तपतात अशी झाडं लावा तुम्ही. आणि तो फ्लोट जर ते पाणी स्टेगमेंट असेल तर तुम्हाला बांधायची गरज नाही. पण जर पाण्याचा प्रवाह जास्त असेल तर त्याला भिंतीला तुम्हाला अँगल काढून दे. आणि हा प्रकार पुण्याचे लोक आले तुम्हाला कधी पुण्यातल्या NGO लोकांनी केलेले आहे ते तुम्हाला मुळामोठेमध्ये पाहायला मिळेल. हे सुद्धा उत्कृष्ट मॉडेल का शेवटी नदी झाडं शुद्ध करतात. त्याच्यानंतर आपण सकाळी उठल्यापासून दाताची टूथपेस्ट आहे, बॉडी शॅम्पू आहे, साबण आहे, आपला टॉयलेट क्लिनर आहे, सगळे केमिकल्स आपण यूज करतो आणि हे सगळे नदीमध्ये जातात सिवेजच्या माध्यमातून नदीमध्ये. तर याला पर्याय आहे की बायो एन्झाईम घरी वापरायला सुरुवात करा. ते उत्कृष्ट टॉयलेट क्लिनर आहे, फ्लोअर क्लिनर आहे, बॉडी शॅम्पू म्हणून वापरू शकता, हेअर शॅम्पू म्हणून वापरू शकता. त्यांना बायो एन्झाईम वगैरे बऱ्याच लोकांना तुमची माहीत नसेल तर फेसबुकमध्ये जा गुणवंत पाटील म्हणून टाईप करा तुम्ही. एक टक्कर पाटीलला माझ्यापेक्षा सुंदर माणूस दिसेल तुम्हीच आहे ते तुम्हाला सगळी माहिती बायो एन्झाईमची कसं तयार करतात कुठे वापरतात किंवा डॉक्टर कपूर म्हणून आहे त्यांचे व्हिडिओ आहेत ते पाहायला मिळेल. तर याचा आपण वापर जर आपल्या घरात बाथरूममध्ये केला तर आपलं जे वेस्ट वॉटर आहे तेच इतकं पोल्युशन फ्री असेल तर पुढे नदी नाल्यांना ते मिळेल किंवा तुमच्या STPला मिळेल तर त्याचा फार काही त्याला ट्रीटमेंट करावं लागणार. त्याच्यानंतर मी जे प्रयोग केलेले आहेत मोरणा नदी अकोल्याची शुद्ध केली आहे किंवा इथं बदलापूरचा MIDCचा नाला आहे केमिकल पोल्युशनचा आणि कोल्हापूरचा जयंती नाला ही नदीच आहे ती त्याचं पाणी शुद्धीकरण केलंय मी पद्धतीने कवडामुळे थांबलो होतो. आता परत ते इथे त्या लोकांना चांगले रिझल्ट मिळालेले की डास कमी झाले तिथे जलपर्णी कमी झाली. तर दगडी बंधारे मी बांधतो आणि त्याच्यामध्ये इको चिप्स टाकतोय. डॉक्टर वाळकर यांनी हे केले. त्या चिप्समुळे त्या पाण्याचं प्रदूषण कमी होतं. मग तिथले जे रासायनिक घटक आहे हेवी मेटल्स आहे त्याचं माशांसाठी अन्नात रूपांतर होतं. माशांची वाढ होते तिथं आजूबाजूची वनस्पती वाढतात, हवा शुद्ध होतो आणि अजून तसे बरेचसे त्याचे पाण्याचं जलसंधारण वाढतं. खूप फरक पडतो त्याच्यात. यानंतर तुम्हाला जर नदी शुद्ध करायचं असेल तर नदीच्या काठावर डक फार्मिंग तुम्ही सुरू करा. बदक जर पाळले तर बदक जलपर्णी याचे फूड सायकल एक शृंखला तयार होते, जैविक शृंखला. आणि केरळमध्ये साऊथला असे प्रयोग झाले आणि त्याच्याने बदक सुद्धा पाणी चांगल्या रीतीने शुद्ध करतात. आता हे काय करायचं मी तुम्हाला सांगितलं पण याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे काय करू नये ते. हे जरी तुम्ही नाही केलं ना तर नद्या आपोआप शुद्ध होते. पहिली गोष्ट नदीचा जो आपण गाळ काढतो त्याच्यासाठी तुम्हाला मी मगाशी उल्लेख केलेला आहे कीर्ती घाटे आणि परिणित दांडेकर यांचे तुम्ही युट्यूबवर जाऊन व्हिडिओ बघा. त्यांचं म्हणणं आहे की हा गाळ वाहतो तर नदीचा जो बेंड आहे त्याच्या काठावर तो जमा होतो आणि त्या गाळावर झाडं उगवतात. म्हणजे ती निसर्गाची एक प्रक्रिया आहे शुद्धीकरणासाठी त्याने राबवलेली. तर याच्यात आपण अडथळा आणायला पाहिजे, आणू नये. दुसरी गोष्ट गाळ का काढू नये. गाळ हा नदी पात्रातलं एक कवचाचं काम करतो, पडद्याचं काम करतो. अन्यथा हे जे प्रदूषित पाणी आहे तुमचं नदीतलं हे डायरेक्ट तुमच्या बोरवेल विहिरीमध्ये जाऊन
त्याचं प्रदूषण वाढू शकतं. म्हणून निसर्गानेच ती व्यवस्था केली की घाण हा तळाशी साफ. तुम्हाला नद्या साफ करायच्या असतील तर त्याच्यातल्या मगाशी यांनी उल्लेख केला पाटीच्या बाजूने जे काचा वगैरे फुटलेल्या वगैरे असतात ते आहे किंवा फ्लोटिंग काही आहे प्लास्टिकच्या बॅग वगैरे ते करा, पण बाकीचं काहीही करायची तुम्हाला आवश्यकता नाही. ते केल्याने त्याचे विपरीत परिणाम जास्त होते. त्याच्याने मग आम्ही नदी शुद्ध करतोय वगैरे दिसेल चळवळ वगैरे, पण त्याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. आणि वाळू काढणं तर हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. कारण वाळू ही जशी आपली त्वचा जर आपली काढली तर आपण नष्ट होऊ, तसंच सँड आहे. म्हणून शासनाने त्या सँडवर रिमूव्हलवर बंदी केली. आणि शेकडो वर्ष लागतात सँड तयार व्हायला. सँड तयार होण्याची प्रक्रिया जी आहे ती मी माझ्या इको फिल्टर केली त्याच्यात ऑब्झर्व केली आहे की माझी इको फिल्टर बांधल्यानंतर 2 वर्षाचं कापड वाळू तयार होते. आणि नदीतली जे तुमचे हे आहेत मासे आहेत, शंख आहेत, चिपळे, हे पाणी शुद्ध करण्याचं काम करत असतात. त्यात अर्धा कोण असतात रसायन. आणि त्यामुळे नदी शुद्ध करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं रसायन वापरणं म्हणजे क्लोरीन आहे, ॲलम आहे, त्या जलपर्णीवर कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी करणं हे अत्यंत चुकीचे आहे. मुळात जलपर्णी जगते कशा, त्याच्यातले जे प्रदूषित घटक आहेत म्हणजे नायट्रेट आहेत, फॉस्फेट्स आहेत, हेवी मेटल आहे, ते त्या जलपर्णीचं अन्न आहे. जलपर्णी हे पाणी शुद्ध करायचं काम करत असते. जलपर्णीमुळे मासे मरत नाही हा चुकीचा गैरसमज पडलेला आहे. जलपर्णी काढी मासे जगलेले कितीतरी व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर गेले तुम्हाला पाहायला मिळते. तर जलपर्णी ही निसर्गाची देणगी आहे. ते एक कवच आहे. त्याचा थोडाफार तुम्हाला पाहायला त्रास होत असेल पण ते एक लक्षण आहे. म्हणजे एखाद्या पेशंटला ताप आल्यानंतर तो ताप उतरून चालत नाही, त्या ताप कशामुळे आला आहे त्याच्यावर तुम्हाला ट्रीटमेंट करावं लागतं. तर त्या नदीत भयंकर प्रमाणात प्रदूषण झालं आहे हे दाखवण्यासाठी निसर्गाने केलेली ती व्यवस्था आहे. जलपर्णी ही त्रासदायक नाही, त्यामुळे ते काढायचे उद्योग बंद करा, काढायचे किंवा नष्ट करायचे. हा म्हणजे ज्याला आपण म्हणतो अशाच प्रकारचा हा ब्राईंड गेम आहे. तर नद्या शुद्ध करताना काय करायचं, साधे सोपे उपाय, कठीण उपाय. माझा जो इकोचिपचा आहे तो शासन किंवा जास्तीत जास्त मी शासनाच्या डोक्यात हे लोक शिरत नाही, पण मी NGOच्या मार्फत हे कामं केलेले आहेत. नदी नाल्याचे वगैरे पुण्यातल्या नद्यांमध्ये डॉक्टर पवारने या पद्धतीने नद्या शुद्ध केलेल्या आहेत. पण NGOना माझी एकच विनंती आहे, जर तुम्हाला नद्या शुद्ध करायच्या आहेत तर साधा सरळ एक फ्लोटिंग गार्डन्स करा. कारण आता पिंपरी चिंचवडला मला वाटतं मुळा किंवा मोठ्याचं काहीतरी हजारो कोटीचं काहीतरी प्रस्ताव आल्यानंतर सगळे NGO तुमच्या आमच्यासारखे दावत नगरपालिकेत गेले की एवढे कोटी अर्धे रुपये तुमच्या आमच्या खिशातून जाणार आहे, आम्ही टॅक्स भरतो. तुम्ही साध्या उपाययोजना काय नाही करत. नदीच्या काठावर झाडं लावणं आणि या तळत्या त्यांनी नगरपालिकेवर बोलायला हुशार असतात. बरोबर तुम्ही करून दाखवा आम्हाला, नंतर एकच डायलॉग असतो तुम्ही आम्हाला करून दाखवा. त्या लोकांनी लगेच ते काम करायला सुरुवात केली आणि चांगल्यापैकी त्यांना रिझल्ट आलेले आहे. तर नदीच्या काठावर मी सुचवलेली झाडं लावणे, फ्लोटिंग गार्डन करा तुम्ही, अशा पद्धतीने जरी कामं केली तरी नद्या चांगल्या प्रमाणात शुद्ध होऊ शकते. तर नदीच्या पात्रात काहीतरी मुलांना उतरवायचं आणि हे करायला लावायचं आणि हे असे घातक प्रकार अत्यंत चुकीचे आहे. नदीतला गाळ, आता तुम्ही एक कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, कित्येक वर्षापासून आपण नदीतला गाळ काढतो, झाल्या नद्या स्वच्छ. एक नदी मला दाखवा गाळ काढण्याला स्वच्छ झाली. नॉट ए सिंगल रिव्हर इज देअर. कशाला खर्च बसत, निधी आलाय म्हणतो खर्च करत बसायचा तुमच्या आमच्या खिशातून होता. त्यामुळे गाळ काढण्याचा नदी शुद्ध येण्याचा काहीच संबंध ते बंद करा. नदीच्या काठावर फक्त झाडं लावा. मुळात रिव्हर ॲक्ट जो आहे तो फॉलो केल्यामुळे हे सगळे प्रकार उद्भवले. नदीच्या काठावर अतिक्रमण लोक नदी पात्रात, मला वाटतं नेरळला मी बदलापूर रस्त्याने गेला तेव्हा नदीच्या पात्रात डायरेक्ट मंदिरच बांधलेलं आहे. त्यांनी देव आहे तिथं, जास्त शांतपणा करायचा. म्हणजे देवाच्या नावाखाली मंदिरं, अतिक्रमण, घाट बांधणं, नदी काठचं कुठलंही बांधकाम किंवा नाल्याकाठचं हे त्या नदी किंवा नाल्याच्या शुद्धीकरणाचा फार मोठा अडथळा आहे. म्हणजे नदीच्या माझी तर सूचना अशीच आहे की सगळ्या NGOने नदीच्या काठापासून 100 मीटरचा जो परिसर आहे ना, हा कुठल्याही नगरपालिका, महानगरपालिका यांच्या ताब्यात किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटही नको, डायरेक्ट मिलिटरीच्या ताब्यात नाही. त्याला फेन्सिंग घाला, तिथं कोणालाही जायला परमिशन नको आणि तिथं मी सांगतो त्या पद्धतीने प्लॅन्टेशन करा. अशा पद्धतीने प्लॅन्टेशन करून
बऱ्याच लोकांनी नद्या शुद्ध केल्या, कारण त्या नदीकाठची जी झाडं आहेत त्याची जी रूट्स आहेत ते पाण्यातले जे आपल्याला त्रासदायक घटक आहे त्यांचं अन्न असतं. वन मॅन फूड पॉयझन इज अनदर मॅन्स फूड. ती मुळं शोषतात ते आणि नद्या शुद्ध करतात. जे झाडं हा एकमेव घटक असा आहे तो आपण नष्ट केल्यामुळे ह्या सगळ्या परिणामांना आपण इव्हन नदीच्या काठावरची झाडं झुडपं गवत सुद्धा काढणं इट इज अ क्राईम. तर हा सगळा विषय रिव्हर इकॉलॉजीचा आहे. हा तुम्ही नगरपालिका महानगरपालिका यांच्यावर सोडू नका, कारण तिथं काम करणारे सगळे इंजिनियर असतात. नदीमध्ये कोणी आपला कॉर्पोरेशनला अजूनही कोणी एन्व्हायरमेंटलिस्टला वगैरे त्यांनी काही बोलवलं आहे की अपॉइंट केलंय असं मला आढळत नाही. की त्याचा सल्ला त्या ऐकतात, कारण मी भिवंडी कॉर्पोरेशनवर कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून आहे. बदलापूरच्या कमिटीवर त्यांनी मला घेतलं होतं. एका मिटिंगला त्यांनी मला बोलवलं नाही, कारण माझे विचार किती भयानक आहे तुम्हाला माहिती नाही. मी त्यांच्या हितसंबंधाच्या आड आहे. पण त्याचा निधी संपवायचा असतो आणि निधी अशा पद्धतीने संपवायला माझा विरोध आहे. निधी वापरा तुम्ही, पण फक्त नदीच्या काठावर झाडं लावा, तिथली अतिक्रमणं काढा, नदी आपोआप शुद्ध होईल. आणि राहिला प्रश्न तुमचा नदी काठचे जे कारखाने आहेत त्यांचं प्रदूषण आहे, याविषयी मी काही बोलणार नाही, कारण त्या विषयावर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. तर तुम्ही ॲक्टिव्हिस्ट आहात बरेचसे. ते कारखानदार कसे रात्री अपरात्री पाणी सोडतात वगैरे, दायमा साहेब बऱ्याच सगळं पाहिलेलं आहे मी तर मी म्हणून मी MIDCच्या नाल्याच्या शुद्धीकरणाचं कामच त्यांना करून टाकलं. तुम्ही उद्योग करतात कशा तर नाला अशा पद्धतीने. आणि बदलापूरच्या MIDC चांगला निर्णय घेतला आणि त्यांचं जे पाणी उल्हासनगरला जात आहे त्याच्यामुळे उल्हास नदीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कलेक्शन्स आढळलेले आहे. इथले जलचर वगैरे याच्यामध्ये. आणि हे मी 2016 पासून करतो आहोत. आताही माझं फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर वालधुनी नदीच्या उगमापाशी काम मी सुरू केलेलं आहे. एक पाऊस पडल्यानंतर तिथं बरेचसे इक्विपमेंट बनणार मी बांधणार आहे. आणि नदीच्या उगमापाशी तुम्ही काम केल्याचा फायदा असा होतो की तुम्हाला लहान मुलाला आपण लहानपणीच व्हॅक्सिनेशन करतो, त्यामुळे मोठ्यापणी त्याला त्या रोग होतो. तसं नदीच्या मुळापाशी काय तुम्ही ट्रीटमेंट करता तर ती पुढे त्या पाण्याला एवढी ताकद मिळते की पुढे त्याच्यात किती प्रदूषण आलं त्याला ते फाईट करू शकतो. त्यामुळे रूट कॉज नदी शुद्ध करताना रूट कॉज अप्रोच ठेवायचं, त्याच्या लक्षणावर काम करायचं नाही. त्याची जी कारणं आहेत त्याच्यामुळे ही नदी प्रदूषित झाली आहे, या रोग उद्भवलेला आहे, त्याच्यावर कारण केलं तर नदी आपोआप शुद्ध होतील. त्याच्यावर काही टेन्शन घेण्याचं काम नाही. बऱ्याच नद्यांवर मी काम करतोय आणि माझ्या खिशातून पैसे घेऊन मी बऱ्याचशा नद्यांच्या महाबळेश्वरपासून ज्या 5 नद्या आहेत तुमच्या 5 नद्या मी सर्व हे महाबळेश्वरच्या मंदिरापाशी गेले असतील तिथं देखील मी ट्रीटमेंट केली आहे. बऱ्याचशा नद्यांच्या अगदी नेपाळ एक नदी आहे ती याला मिळते पुढे जाऊन पाटण्यापाशी गंगेला मिळते बिहारला. त्या नदीवरही मी पार्शल ट्रीटमेंट केली. मी जिथे इथं जातो आणि मला नदीचा वगैरे दिसला मी तिथं माझ्या शुद्धीकरणाची टाकून आज न उद्या त्याला कालावधी लागेल त्याचा परिणाम दिसणार. मला वाटतं मी बरीचशी माहिती दिलेली आहे आपल्याला. या उपरी कोणाला काही शंका असतील तर तेवढं मी 4-5 मिनिटात मला जायचं असतं मी वाट करू शकतो. मला काही डाऊट्स वगैरे असतील विचार. सर आम्ही जे आता नगरपालिकेमार्फत नाले जे येतात ते साफ करण्याचं ते प्रयोजन करतो प्रत्येक वर्षी. त्यामध्ये तो मोठ्या प्रमाणात गाळ जो ऑलरेडी जो नाल्याचं जे क्षेत्र असतं म्हणजे पात्र असतं त्यामध्ये तो गाळ थोडा जमा झालेला असतो, म्हणजे तो बेसिकली कचराच असतो. तो जो आम्ही उपचार करतो तो योग्य आहे की काय? त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं काचा प्लास्टिक वगैरे एवढं काढा. बाकीचा जो गाळ आहे ना त्या तुम्ही आता कुठे नाल्या काठावर शांतपणे सगळ्यांमध्ये सॅग्रिगेशन करता येत नाही ना. तो गाळ असतो किंवा कचरा असतो तो त्या मातीमध्ये रुतलेला असतो. तो काढण्यासाठी आम्हाला तो पूर्ण मातीचा गाळच त्याच्यात कमीत कमी एकाच काय तुम्हाला नाल्याचं जे डिसिल्टिंग आहे त्याच्यासाठी बजेट येतं ते काम करणं तुम्हाला भाग आहे. तुम्ही नियमाच्या बाहेर असं मी तुम्हाला बोलणार पण जाताना एवढी काळजी घ्या की काहीतरी 1-1.5 फुटाचं थर तिथं बाकी ठेवा. कारण तो कवर जसं आपल्या अंगावर कपडे आहेत म्हणून आपल्या कोणापासून त्याच्यावर संरक्षण मिळतं तसं त्या प्रदूषित पाण्यापासून त्या बोरवेल आहेत तुमच्या त्या विहिरी यांना ते त्याच्यामध्ये पार्टिशन म्हणून मीडिया म्हणून टाकतो. त्यामुळे गाळ आणि तो गाळ हा झाडांचं अन्न आहे त्याच्यावर झाडं पोचली जातात. कारण नाल्याकाठची झाडं जगवणं तिथलं गवत झुडपं आहे आणि
आणि नगरपालिकेला परत मी एकदा विनंती करेन की झाडं झुडपं काढणं तुम्ही बंद करा. कारण हो, त्याच्यामुळे नेहमीच आपण सांगतात सर. हे प्रत्येक म्हणजे दरवर्षी सरांना एक सांगतो. सांगू इच्छितो मी की मला नेहमी फोन येत असतो सरांचा की एखाद्या समजा गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये रस्त्याच्या दोन्ही साईडला झाड आहेत, गवत आहे.